तास। 1 जून ते 31 जुलै पर्यंत शासन आदेशानुसार समुद्रात मासेमारी करण्यास बंदी असतानाही रत्नागिरी येथील समुद्रात मत्स्य खात्याच्या आशीर्वादाने खुलेआमपणे मासेमारी सुरूच असल्याचं दिसून आलंय। त्यामुळे मत्स्य विभाग एक प्रकारे उदासीन असल्याने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी कठोर कारवाई करावी असं बोललं जात आहे। मासेमारी बंदीच्या काळात रत्नागिरी अवैध मासेमारी सध्या सुरू आहे। मात्र याकडे मत्स्य विभागाचं दुर्लक्ष होताना दिसतंय। महाराष्ट्र सागरी अधिनियमानुसार 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीत मासेमारी बंद असते। या कालावधीत जलदी क्षेत्रात यांत्रिकी नौकातून मच्छीमारांना मासेमारी करता येत नाही। मात्र रत्नागिरीमध्ये सध्या मिनी पर्सनेट नौकेतून राजरोसर जोरदार मच्छीमारी सुरू आहे। ही मासळी रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात उतरवली जाते। मिरकरवाडा बंदरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मत्स्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। मत्स्य अधिनियम कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या मच्छीमारांवर मत्स्य विभागाकडून कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही। तरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा मासेमारी बोटीही समुद्रात झेपावतील असं बोललं जातंय। दरम्यान काही जणांवर कारवाई करण्यात आली असल्याचा परवाना अधिकारी चिन्मय जोशी यांनी सांगितलाय। परंतु ही कारवाई फक्त नामधारी असल्याचं बोललं जातंय। शासन आदेशानुसार मासेमारी पूर्णपणे बंद झाली नाही तर आम्हीही समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ असा काही मच्छीमारांनी इशारा दिलाय। शासन आदेशानुसार जवळपास 98% मच्छीमारांनी मासेमारी बंद करून आपल्या बोटी मिरकरवाडासह इतर बंदरात किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या असल्याचं दिसून येतंय। परंतु जे कोणी 2% जबरदस्तीने मत्स्य विभागाच्या आशीर्वादाने मासेमारी करत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी असं बोललं जातंय। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।